प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। पिंपरी चिंचवडमधील 8 भूखंड पालिका महामेट्रोला भाड्याने देण्याच्या तयारीत, मात्र भूखंड कायमस्वरूपी खरेदी करण्याची मेट्रोची इच्छा। भुसावळचे आमदार संजय सावकार यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीने फुललं, पर्यटकांनी घेतला बोटिंगचा मनमुराद आनंद। हर्सुल तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणानं गमावला जीव। सोलापूर पुणे महामार्गावर विचित्र अपघात, 3 वाहनं एकमेकांना धडकल्यानं वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा। शिरूर सातारा महामार्गावर 2 बाईकची धडक, अपघातात दोन्ही बाईक स्वारांचा मृत्यू। जळगावात कागदाच्या गोदामाला भीषण आग, आगीत 40 टन कागद आणि साहित्य जळून खाक, 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान। आमगावात पाण्यासाठी वणवण सुरूच, नगर परिषदेकडून तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पुरवठा, तर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी। जायकवाडी धरणात केवळ 5% जलसाठा शिल्लक, 5 वर्षातील सर्वात कमी जलसाठा। मुंबईत आज पावसाची शक्यता, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता। विदर्भात नवतापाचा कहर, तापमानातील वाढीमुळे नागरिक हैराण, तर मान्सूनपूर्व सरींची शक्यता वर्तवल्यानं काहीसा दिलासा। वाशिमच्या मेडशी परिसरात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल होण्याची शक्यता, भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता। वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, खोटा प्रचार केल्याची भाजपनं केली तक्रार। एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून संजय राऊतांचा टोला, एक्झिट पोल म्हणजे पैसा फेको तमाशा देखो। साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेची विशेष उपाययोजना, पालिकेकडून मुंबईत धूर फवारणी। नंदुरबारमधील लोणखेडा चौफुलीवर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नियोजन न केल्यानं नागरिकांचा संताप। नाशिककडून गुजरातकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून ठप्प, 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा।